हे गाईज, सीझन चालू आहे वाटाण्याचा. तर आपण असा वाटाण्याचा मसाले भात कसा बनवायचा ते आज बघूया. कोणताही बाहेरचा मसाला न वापरता आपण घरीच मसाला बनवूया. इथं मी 5 लवंग घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडीशी दालचिनी घेतली आहे आणि 5 मिरे घेतलेत आणि 1 बदाम फूल, 1 हिरवी वेलची आणि 1 मसाले वेलची. हे सगळं आपण थोडंसं यामध्ये जिरं पण टाकून घ्या. हे बघा, थोडं जिरं टाकून घ्या आणि याची सगळ्याची अशी पावडर बनवून घ्या. बाहेरचा विकतचा मसाला टाकण्यापेक्षा ना ह्यामुळे खूप छान होते, मसाले भात खूप छान होतो. यामध्ये वाळलेलं खोबरं आहे. हे थोडासा लसूण घालून घ्या. लसणाऐवजी लसणाची जर हिरवी पात भेटली तर खूप छान होईल. थोडीशी कोथिंबीर आणि हे पण पाणी न घालता असं बारीक वाटण बनवून घ्या याचं. आता एका कुकरमध्ये थोडंसं तेल घ्या. तेल गरम होईपर्यंत थांबा. त्यामध्ये तमालपत्री टाकून घ्या 2 आणि त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या आहेत, या असे तुकडे मोठे मोठे करून टाकून घ्या. आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते सगळे यामध्ये टाका आणि ते चांगलं असं तेलात भाजा. फक्त भाजताना एवढं लक्षात ठेवा की ते करपू नये. ते कारण हा मसाला पाणी न घालता केल्यामुळे तो लगेच करपू शकतो. एकदम बारीक करा गॅस आणि हा भाजा मसाला यामध्ये. आता यामध्ये वाटाणा टाकून घ्या आणि वाटाणा पण थोडासा भाजून घ्या तेलामध्ये. ही पण माझ्या मम्मीचीच रेसिपी आहे आणि ही खाल्ल्यानंतरसुद्धा मला असंच वाटतं की तिच्यासारखं नाही बनत, पण मी प्रयत्न करते. इथं मी पूर्ण तांदूळ असा स्वच्छ धुवून घेतला आहे. कोणताही तांदूळ वापरा तुम्ही इथं. तो पण असा तेलात चांगला असा भाजून घ्या. मम्मीच्या या रेसिपीचे आमच्या घरामध्ये ना सगळेजण फॅन आहेत. मम्मीकडे कोणी पाहुणे येणार असतील तर ते आधी फोन करून सांगतात आम्हाला तुझा मसाले भात खायचा आहे. तर मम्मी ते यायच्या आधी बनवून ठेवते. हे बघा, इथं मी पाणी घातले. जितकं तुम्ही तांदूळ घातले ना त्याच्या दुप्पट पाणी घाला, म्हणजे असा मऊसूद भात शिजेल आणि वाटाणा पण छान असा शिजेल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. उकळी येईपर्यंत थांबू आणि टोपण लावून याला 1 2 ते 3 शिट्ट्या देऊन घेऊया. इथं तुम्ही वाटाण्याच्या ऐवजी पावटा जरी वापरला तरी चालेल. तो पावटे भात पण याचा खूप छान होतो. उकळी येत आहे. आता आपण त्याला टोपण लावूया आणि 2 ते 3 शिट्ट्या देऊन हा भात शिजवून घेऊया. अशा पद्धतीनं आपला वाटाणा भात तयार आहे. कोणताही बाहेरचा मसाला वापरू नका आणि नक्की तुम्ही पण करून बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.